PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. आशिक हो तेरा दिवाना भाग 25वा. लेखिका प्राची सोळे. छान तयारी केली व पटकन खाली आली आणि किचनमध्ये गेली. देवाला नमस्कार केला व शंभू काकांना नाश्ता लावण्यासाठी सायली मदत करू लागली. आरव डायनिंग टेबलवर बसून तिला एकटक न्याहाळत होता. कथा पुढे सुरू. आरव सायलीने त्यांच्या लग्नाच्या पार्टीची जय्यत तयारी केली. संपूर्ण विला नवरीसारखी सजवली. येणाऱ्या गेस्टसाठी अतिशय उत्तम व्यवस्था केली होती. आरवने शहरातल्या सर्वात मोठ्या आणि सक्सेसफुल इव्हेंट कंपनीला या पार्टीचं आयोजन करायला सांगितले होते. संध्याकाळची 7 वाजताची वेळ होती. एक एक करून इन्व्हायटी येऊ लागले. आरवचे बिझनेसमधील खास लोक येऊ लागले. त्याचं फ्रेंड सर्कल खूप कमी होतं. क्रिश सेनी आला. आणखीन 3-4 फ्रेंड्स त्यांच्या फॅमिलीसोबत आले. त्याने भोसले सर आणि नताशालासुद्धा आमंत्रण दिले होते. नताशाची एंट्री झाली आणि सर्वांना AC मध्ये असूनही घाम फुटला. नताशाने गोल्डन शिमरचा स्किन फिट वन पीस घातला होता. डीप व्ही शेप नेक असलेल्या त्या वन पीसमध्ये ती कमालीची हॉट दिसत होती. तिची टोन्ड फिगर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होती. आमंत्रित सारे आले. आरव सगळ्यांना ग्रीट करत होता आणि आता सगळे वाट पाहत होते ते सायलीची. साऱ्यांच्या नजरा सायलीकडे लागल्या होत्या आणि ती वेळ आली. जिन्यावरून सावकाश पायऱ्या उतरत सायली खाली येऊ लागली. साऱ्यांचं लक्ष तिकडे गेलं. आरवने स्मित केलं व तिला सामोरं गेला. तिचा हात हातात घेऊन त्याने तिला खाली उतरायला मदत केली. सायली सुंदर तर होती, पण त्या सुंदरतेला शालीनता होती. घरंदाज आभ होता. चेहऱ्यावर तेज होते. कुठलाही माज झळकत नव्हता. तिने अतिशय सुंदर लाल रंगाची जरीच्या काठाची साडी नेसली होती. हातात हिरव्या आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन असलेल्या बांगड्या घातल्या होत्या. डायमंड ज्वेलरी तिचं सौंदर्य आणखी खुलवत होते. तर आरव ब्लॅक सूटमध्ये खूप हँडसम दिसत होता. दोघे एकत्रित आलेल्या गेस्टना भेटत होते. हसून त्यांच्याशी बोलत होते. त्यांना त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. इव्हेंट कंपनीचा स्टाफ सर्वांना काय हवं नको ते पाहत होता. आरव आणि सायली भोसले सरांना भेटले. मग नताशा होती तिकडे गेले. ती बारजवळ उभी होती. हॅलो नताशा, आरवने म्हटलं. ओह, हार्टीएस्ट कॉंग्रॅच्युलेशन सर आणि मॅम. मॅम बोलताना तिने थोडा पॉज घेतला. थँक्स नताशा, सायली म्हणाली. सायलीचं रूप पाहून नताशाचा जळफळाट होत होता. ती स्वतःला कसं तरी कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करत होती. बाय द वे सर, तुम्ही एकदम शॉक दिला सर्वांना. माहीतच नव्हते की तुम्ही ऑफिसला न येण्याचं कारण हे असेल. अनबिलिव्हेबल, नताशा हसून उपहासाने म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर जरी हसू असले तरी त्या हसण्यात कडवटपणा होता. सायलीने अचूक ओळखले. नताशा, एन्जॉय द पार्टी, सायली तिला म्हणाली व आरव बरोबर पुढे गेली. नताशाने एकदा हातातल्या ड्रिंक्सने भरलेल्या ग्लासकडे पाहिलं आणि रागाने एका दमात रिकामा केला. ते ड्रिंक तिचा घसा जाळत छातीत जळजळ घेऊन विसावला. पण तिला त्याची पर्वा नव्हती. तिने आणखी एक पेग बनवायला सांगितला. सायलीला आरवच्या आयुष्यात बघून तिचं मन पेटून उठलं. लाव्हा फुटत होता. वाटत होतं की सायलीला आत्ताच संपवून टाकावे. पण ती कसं तरी मनाला आवरत होती आणि तिच्या चेहऱ्यावर चांदणं फुललं. तिला आठवलं, आरव सलोनी ऑफिसच्या केबिनमध्ये असताना आरवने तिला बोलावलं होतं. त्यांना हनीमूनला सलोनीच्या आवडत्या डेस्टिनेशनला जायचे होते, कुलू मनाली शिमला. नताशा, बुक द फ्लाईट तिकीट्स फॉर दिल्ली अँड देन बुक अ लक्झरी कार विथ ड्रायव्हर फॉर द फर्दर जर्नी, आरवने नताशाला म्हटले. सर, कॅन आय से समथिंग विथ युअर परमिशन, नताशा म्हणाली. गो अहेड नताशा, सलोनी हसून म्हणाली. मॅम, दिल्लीपर्यंतचा प्रवास फ्लाईटने करा आणि तिथून पुढे कारचा प्रवास सोलो करा. आय मीन, तुम्हाला तेवढी प्रायव्हसी मिळेल. बाकी प्रत्येक ठिकाणच्या 5 स्टार हॉटेलचे बुकिंग मी करून ठेवते, नताशा म्हणाली. सलोनीने तिचा प्रस्ताव उचलून धरला. येस आरव, तुलाही कार ड्राईव्ह करायला आवडते आणि मला तुला कार चालवताना बघायला आवडते. तू, मी
आणि तो बर्फाने आच्छादलेला सुंदर रस्ता. खूप मज्जा येईल. आपण असेच ट्रॅव्हल करू. सलोनी खूप खुश होत बोलली. ॲज यू विश माय वाईफ. आपण असेच जाऊ, आरवने म्हटले. आणि नताशाच्या चेहऱ्यावर असुरी आनंद फुलला होता. दिल्लीपर्यंत सुखाने जा, त्यानंतरचा तुमचा प्रवास नर्क बनवते मी, नताशा भयंकर रागात मनात बोलत होती. सलोनीचा तो प्रवास शेवटी आरोबरोबरचा अखेरचाच ठरला. सायली आरवकडे बघत नताशा त्याच असुरी आनंदात हसत होती. पार्टीला खूप रंगत चढली. लाईव्ह म्युझिकमुळे तर अजूनच धम्माल येत होती. जे कपल होते ते एकमेकांच्या गळ्यात हात घालून डान्स करू लागले. साऱ्यांनी सायली व आरवला डान्स करण्याचा आग्रह केला. नाही होय म्हणता दोघेही डान्समध्ये सामील झाले. त्या नवीन कपलला सगळे चेअरअप करत होते. आरव सायली आजूबाजूचं जग विसरून एक झाले होते. एकमेकांच्या डोळ्यात खोलवर पाहत हसत होते, आनंदी होते, गोड भविष्य बघत होते. पार्टीला आलेले सगळे गेस्ट हळूहळू निघून गेले. सगळ्यांना आरवने खूप महागडे गिफ्ट दिले. इव्हेंट कंपनीने खूपच छान ऑर्गनाईज केले होते. आरव सायलीने त्यांचे आभार मानले. नोकरही खूप दमले होते आणि मुख्य म्हणजे शंभू काका. आरवने मग कोणालाही काही काम करू दिले नाही. सगळ्यांना आराम करायला सांगितला. उद्या सर्व आवरू असे म्हणाला. सायली आरवला पाहत होती. किती विचार करतो हा आपल्या माणसांचा. शंभू काका बोलत होते ते खोटं नाही. अस्सल हिरा आहे आरव. सगळे निघून गेले. सो मॅडम थक गई होगी ना, त्याने हसून विचारले. हां, बहुत ज़्यादा, सायली नटखटपणे बोलली. ये बंदा हाजीर आहे, आरव मान झुकत म्हणाला. तसं सायलीने पटकन त्याचा चेहरा वर धरला. नाही, तुम्ही कधीच कोणासमोर मान झुकवणार नाही. तुम्ही आरव आहात, द आरव मल्होत्रा, समजे, सायली प्रेमाने म्हणाली. आरवला खूप बरे वाटले आणि तो खुशही झाला. सायली त्याच्या आयुष्यात आली. आता त्याचं एकच महत्त्वाचे लक्ष होते, ते म्हणजे सायलीला त्रास देणाऱ्या तिच्या काका काकीची खबर घेणे व तिला फसवणाऱ्या त्या धोकेबाज अविनाशला शिक्षा करणे. हे काम तो युद्ध पातळीवर करणार होता. तो काहीच विसरत नसे. आरव किती प्रेमळ आहे हे सर्वांना माहीत होते, पण किती क्रोधिष्ट आहे हे मोजक्यांनाच माहीत होते. आता आरवचं काम इथून सुरू होणार होते. आरवने सायलीच्या कमरेला हातांचा विळखा घातला. माझे पाय खूप दुखू लागलेत, चेपून दे. तो सायलीला जवळ घेऊन जिन्याच्या दिशेने जात म्हणाला. हो, तुम्ही आराम करा. पूर्ण रात्रभर पाय चेपत बसते, सायली हसून म्हणाली. दोघे बेडरूममध्ये आले. त्यांची बेडरूम हार्ट शेपच्या रेड आणि पिंक फुग्यांनी सजवली होती. जमिनीवरही खूप सारे फुगे होते. सुंदर अरोमा असलेल्या कॅन्डल्स लावल्या होत्या. बेडवर फुलांची आरास होती. सॅली तर लाजून चूर झाली आणि अचानक बेडरूममध्ये गुडूप अंधार झाला. फक्त कॅन्डल्सचा मंद उजेड भरून राहिला. व्हेर इज ही? तिने रागाने विचारले. आहे रूममध्ये, आराम करतोय, टोनीने म्हटले. ठीक आहे, पुढच्या अर्ध्या तासात येते मी तिथे, नताशा म्हणाली. येस कम, टोनी म्हणाला व कॉल कट केला. नताशा याला काय काम करायला सांगणार ह्याचा विचार टोनी करू लागला. आता नताशाला राग सहन होत नव्हता. रागाचा लाव्हा घेऊन ती न थांबता डोरबेल वाजवत होती. धडपड टोनीने दरवाजा उघडला. दारात नताशा उभी होती, रागाने थरथरत. तिला पाहून टोनीला अंदाज आला. आज काहीतरी भयंकर घडणार आहे. तो बाजूला झाला आणि नताशा आत आली. कुठे तो पीक? तिने जोरात म्हटले. इनसाइड.
टोनी म्हणाला. तीरासारखी नताशा आत घुसली. तिने पाहिले आणि तिच्या रागाचा पारा अजून चढला. अविनाश, ती जोरात ओरडली. किती जोराने ओरडलीस का? कानाचे पडदे फाटले. कानात बोट घालत अविनाश शांतपणे बोलला. कुत्र्या, तुझे कान फाटू दे नाहीतर अजून काही. आय डोंट केअर. बट आय केअर बेबी. अविनाश तेवढाच शांत होता. मी इथे मरते आणि तू ढिम्मा आहेस? नताशाला स्वतःला आवरणं कठीण जात होते. तिच्या मागे टोनी उभा होता. चिल. तू का एवढी रागवली आहेस मला माहीत नाही. ते सांगायचं सोडून मला शिव्या देत सुटली आहेस. तरी मी शांत आहे. अविनाश तिच्याकडे रोखून बघत म्हणाला. यू हे नो मोर अब्युसिंग. आय वॉर्न यू. अविनाश तिच्यावर बोट रोखत म्हणाला. आता नीट सांग नाहीतर गेलीस खड्ड्यात. मी निघालो इथून. अविनाश त्याचं जॅकेट उचलत म्हणाला. तसं टोनीने हातात पिस्तूल धरली. अविनाशने त्याला पाहिलं आणि कुत्सित हसला. आता हा माकड गोळ्या पण घालणार का? हे रास्कल, माकड कोणाला बोलतोस? टोनी पिस्तूल घेऊन पुढे येत म्हणाला. तुला. अविनाश तेवढाच बेफिकरीने बोलला. स्टॉप इट, स्टॉप इट. नताशा दोघांवर ओरडली. ए बाई, तुम्हा दोघांची नौटंकी करून झाली असेल तर पॉईंटवर या, नाहीतर खरंच मी जातोय. अविनाश भडकून बोलला. अरे, तू त्या सायलीला मारायची सुपारी घेतली होतीस ना? मग काय केलंस? मारलंस का तिला? कुठे आहे प्रूफ? शो मी. नताशा ओरडून बोलली. हो, मारणारच आहे तिला. प्लॅनिंगही करून ठेवलं आहे. उद्याच प्लॅन एक्झिक्यूट करेन. अविनाश सिगारेट पेटवत म्हणाला. मूर्खा, तू तिला मारलंस आणि ती मेली. आता विसरते. मीन्स मीन्स आता ती सामान्य सायली राहिली नाही, तर द सायली आरव मल्होत्रा झाले. नताशा रागाने कडाडली. हा अविनाशला सुद्धा धक्का होता. एवढ्या लवकर सायली आरव मल्होत्राची बायको होईल असं त्यालाही वाटलं नव्हते. ओ, आय सी. सरप्राईज, तो म्हणाला. येस, सरप्राईजच आहे. पण आता ते राहणार नाही. नताशा गूढपणे बोलली. अविनाशने डोळे बारीक केले. हे बघ, तू एकदम निकम्मा निघालास. तुला खायला प्यायला घातले, इथे राहायला दिले, वरून पैसाही पुरवला. पण तू काहीच माझं काम केले नाहीस. उलट तुला सिक्रेट गोष्टी कळत गेल्या. बट नो मोर. मला तुझी गरज नाही आहे. तू मोकळा होऊ शकतोस, ती म्हणाली. ग्रेट. मग मी जातो इथून. गुड बाय. अविनाश खांदे उडवत म्हणाला. मोकळा होऊ शकतोस, जाऊ शकतो असं नाही म्हणाली मी. नताशा तिचे शुभ्र दात दाखवत हसली. टोनी, तिने हाक मारली. तसं टोनीने येऊन तिच्या हातात त्याची पिस्तूल ठेवली. अविनाशने ते पाहिलं. त्याच्या मनात भीती दाटून आली, पण चेहरा एकदम मख्ख ठेवला. त्याने नताशाकडून याची अपेक्षा ठेवलीच होती, म्हणून तोही तयारीत होता. आणि अविनाश खो खो करत हसत सुटला. खूप हसला. मरायच्या आधी हसून घेतोस का? टोनी म्हणाला. मूर्खांनो, मौत तर तुमची आले. डोळ्यातलं पाणी उडवत अविनाश म्हणाला. यू बिच.
आय न्यू इट. तू किती चलाख आणि धोकेबाज आहेस ते कधीच समजलं होतं मला. आणि हा तुझा पाळलेला कुत्रा, तुझा नवरा टोनी परेरा आहे, तेही माहिती आहे मला, अविनाशने सिगारेट शिलगावत म्हटले. आता धक्का बसायची पाळी यांची होती. ह्याला कसं माहीत टोनीबद्दल? नताशा विचार करत होती. बेबी, डोंट थिंक मच. तुला नाही समजणार. या अविनाशला कोणी डीच करू शकत नाही. थांब, तुला एक मजा दाखवतो. नीट बघा. अविनाश हसून म्हणाला व त्याचा मोबाईल काढून एक व्हिडिओ ओपन केला आणि त्यांना नीट दिसेल असा धरला. त्याने प्ले चालू केले. व्हिडिओ रन होत होता आणि नताशा व टोनी हादरून गेले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. आपल्याला कुठल्याही क्षणी चक्कर येईल असं नताशाला वाटले. व्हिडिओ संपला आणि अविनाशने मोबाईल खिशात टाकला. हाताची घडी करून दोघांकडे पाहिलं. मला मारणार? या अविनाशला मारणार तू? तू काय आहेस हे आधीच शोधायचं होतं मला. मग ती सायली आणि तो आरव. आरवच्या आधीच्या बायकोच्या मरणाला तू जबाबदार आहेस. तो ॲक्सिडेंट तूच या माकडाकरवी घडून आणला होतास. स्वतःच्या तोंडाने कबूल देतेस बघ. अविनाश ओरडला. अरे, पण तू इथून जिवंत बाहेर पडशील तेव्हा आरवला दाखवशील ना हा व्हिडिओ. नताशा त्याच्यावर पिस्तूल रोखत बोलली. तू काय, कोणी अडवू शकत नाही मला. हा व्हिडिओ फक्त एक झलक आहे. हा व्हिडिओ मी 2 लोकांकडे सुरक्षित ठेवला आहे आणि रोज रात्री 9 वाजता त्यांना माझा कॉल गेला नाही तर फक्त 1 तास वाट बघून ते सरळ हा व्हिडिओ घेऊन आरवकडे जातील. मग तुझी आणि ह्याची अवस्था आरव काय करेल याचा न विचार केलेला बरा, हो ना? व्हॉट यू वॉन्ट? हां, देअर यू आर. गुड क्वेश्चन. मला परवा रात्री 10पर्यंत 25 लाख हवेत. व्हॉट? आर यू क्रेझी? माझ्याकडे नाही तेवढे पैसे. नताशा ओरडली. ते तुझं तू बघ. आलिशान बंगला घ्यायला पैसे आहेत ना? नताशाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. ह्याला सगळंच माहिती आहे. परवा रात्री 10 वाजता येतो. पैसे तयार ठेव. ह्या हातात पैसे, या हातात व्हिडिओ डिलीट. अविनाश म्हणाला. काय गॅरंटी? विश्वास तर ठेवावा लागणार. ऑप्शन नाही. आणि मी जास्त थांबणार नाही हां. परवा म्हणजे परवाच. चला वा बाजूला. अविनाशने जॅकेट खांद्यावर टाकले व नताशाच्या गालावर बोटे फिरवली आणि टोनीला धक्का देऊन फ्लॅटबाहेर निघून गेला. नताशा मटकन तिथे सोफ्यावर बसली. अविनाशच्या रूपाने तिचं पाप तिच्या छातीवर बसून नाचत होतं. टोनी कधी तिच्याकडे तर कधी उघड्या दाराकडे बघत राहिला. अविनाशला थांबवायला हवं, नताशा विचार करत होती. क्रमश. कथेचे हक्क लेखिकेकडे पूर्णतः सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. धन्यवाद.